नरेंद्र दाभोळकर या प्रकरणाचा आज निकाल लागलेला आहे आणि यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलच 2 व्यक्तींना जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे, तर इतर 3 व्यक्तींना निर्दोष सोडण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे। दादा, खूप मोठं प्रकरण होतं ज्याचा आज निकाल आलेला आहे। किती वर्ष झाले दररोज दर आठवड्याला प्रत्येक वेळेस अखेर न्याय देवतेनं निकाल दिलेला आहे। न्यायदेवतेचा आपण सगळा आदरच करतो। नरेंद्र दाभोळकरांच्या या हत्येनंतर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात जे पुरोगामी चळवळीतले कार्यकर्त्यांना एक धक्का पोहोचला होता, न्यायदेवतेनं आज न्याय दिलेला असंच म्हणता येईल। पण तुमच्या आमच्यासाठी धक्कादायक बाब ही आहे की हे दोन्ही आरोपी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले आहेत। नाही, आरोपी असतात, ते संभाजीनगरचे असो की मुंबईचे असो की पुण्याचे असो, आरोपी असतात। कोणत्याही आरोपीविषयी आपण आपल्या गावचा आणि दुसऱ्या गावचा असं म्हणता येऊ शकत नाही। आरोपीच असतात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दुसरा एक मुद्दा आहे की नवनीत राणा हैदराबादमध्ये गेल्या आणि त्यांना ओवेसीला चॅलेंज देताना ते म्हणाले की तुम्ही 15 मिनिटं मागितले होते, आम्हाला तर 15 सेकंदही लागणार नाहीत। मला वाटतं ह्या वाचाळ दोघंही तसेच आहे। नवनीत राणाही तसेच वाचाळवीर आहे आणि ओवेसी पण तसे वाचाळवीर आहे। फार आपण याचं एक एंटरटेनमेंट म्हणून घेतलं पाहिजे। असं काही होत नसतं ना, 15 सेकंदाचं काही होत नसतं आणि 1 तासाचं काही होत नसतं। ही लोकशाही आहे हिंदुस्थानामध्ये। नवनीत राणाही काही करू शकत नाही आणि ओवेसी काही करू शकत नाही। बच्चू कडूंनी नवनीत राणा आणि ओवेसी या दोघांवरती कडक कारवाईची मागणी केली आहे। मला वाटतं बच्चू कडून या दोघांचं एक मनोरंजन म्हणून घ्यावं, कारवाई विरोध यांच्यावर कशाला, यांना कारवाई पाहिजे म्हणून हे लोक असं बोलत असतात। दुसरं एक महत्त्वाचं वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलेलं आहे। ते म्हणतात की आधी नकली शिवसेनेचा आरोप केला होता, नकली शिवसेनेनंतर आता उद्धव ठाकरेंचा उल्लेख हा बाळासाहेबांचा नकली संतान असा केला आहे। अतिशय घृणास्पद वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलेलं आहे। अशा पद्धतीनं शिवसेना प्रमुखांचा, एकीकडे शिवसेना प्रमुखांची तारीफ करायची, ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला वाचवलं, मोदी गया तो गुजरात गया असं वक्तव्य शिवसेना प्रमुखांनी केलं आणि त्या शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्राविषयी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं वाटतं राजकारण हीन दर्जाला त्यांनी टाकलेलं आहे। स्वतःचंच बघा, आपल्या आईच्या याचं सगळ्या किती राजकारण करायचे, 2 घास घालायचे आणि फोटो यायचे। आईला जीव घालताना कधी फोटोग्राफर जात असतात का? आईला जीव घालताना कधी व्हिडिओग्राफर जात असतात का? पण दर्शन विकृतपणा हा आहे। मला असं वाटतं महाराष्ट्रातील जनता अशा पद्धतीच्या वक्तव्यावर चांगल्या पद्धतीनं उत्तर देईल। उद्धव ठाकरेंनी या त्यांच्या वक्तव्याला उत्तर दिले। ते नरेंद्र मोदीला म्हणालेत की बेअक्कल माणसा। बरोबर आहे, बेअक्कलच बोलले। काय बोलले उद्धवजी? चूक अतिशय योग्य बोललेले। कारण कोणाविषयी काय बोलणं याचे काही सूत्राम संबंध नाही त्यांच्या सगळ्या विषयाला। आणि उद्धवजींना अतिशय तीव्र प्रतिक्रिया दिली। ती शिवसेनेची नाही तर नुसत्या महाराष्ट्रातील तमाम जनतेची ही भूमिका आहे। दुसरं म्हणजे अनिल देशमुखांनी एक दावा केलेला आहे की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा एक माणूस अनिल देशमुख यांच्याकडे पाठवला होता। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करा, तसं शपथपत्र द्या, मग आम्ही तुमच्यावरती ईडी आणि सीबीआयची कारवाई होऊ देणार नाही, अशा स्वरूपाचं विधान आहे। हे तर सत्यच आहे। ईडी आणि सीबीआय तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या घरी त्यांनी पाणी भरावं, अशाच प्रकारची स्थिती आहे। आता पोलीस पण आता त्याच्यात सहभागी होतात। काल परवा आमचा नाशिकचे एक सुधाकर बडगुजर जिल्हा प्रमुख आहे, इलेक्शनमध्ये आता त्यांना तडीपारीची नोटीस। त्याच पद्धतीनं अनिल देशमुखांना असं तर हे सगळं आता तो परमवीर सिंग यांनी एक साधं पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं माझ्याकडे कोणताही पुरावा नाही, फक्त पत्र लिहिलं, त्याच्यावर कारवाई होतात। शेकडो आमदारांचे खासदारांचे पत्र पडलेले, त्याच्यावर कोणी विचारत नाही कारवाई करा म्हणून। आणि एक परमवीर सिंग नावाचा व्यक्ती तोही सांगतो की कोणताही पुरावा माझ्याकडे नाही, त्याच्यावर त्या पत्राच्या आधारावर कारवाई केली जाते। वाटतं हे सगळ्या राजकीय हेतूनं प्रेरित कारवाई होत्या। तर होते अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। कॅमेरामन अमित आर्डेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.